मला असं सांगा, साधारण तुमचा किती दिवसात काढायला म्हणले? 35 दिवसात. तर त्याचं पाण्याचं नियोजन झाल्यानंतर तुम्ही खताचं नियोजन कसं केलं? काय नाही फक्त 24 एक दोन टाकले हां, आणि बाकी खतं किती दिवसात सोडले काय? खत बा आम्ही 15 दिवशी खत टाकलं होतं कुठलं खत? 24. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काहीच नाही. मग फवारणीचं कसं केलं? फवारणी केली होती. पहिले फवारणी आम्ही 15 दिवसातच केली. त्याच्यानंतर 22 दिवसात केली आणि 29 दिवसात केली. हां, 3 फवारणी. 3 फवारण्या केल्या. पाण्याचं नियोजन, फवारणी नियोजन सगळं केलं. आणि ते फवारणीमध्ये कुठलं औषध वापरेल काय? एक बुरशीनाशक असायचं दरवेळेस, एक टॉनिक आणि एक कीटकनाशक. ते फवारणी केल्यामुळं. आणि शेवटी कुठली फवारणी केली ती? शेवटी पण एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक. त्याच्यामुळे एकदम तजेलदार आणि हिरवागार आल्यामुळं बाजारभाव पण चांगला मिळाला. 4 दिवस झाले फवारणी शेवटची. आता राहिलेला धना कधी घेऊन येणार तुम्ही? बघूया उद्या. उद्या. बरं. आता परत त्याच्यानंतर पुढचं काय नियोजन आहे तुमचं? नाही पुढं आता बघूया, अजून काही नियोजन नाही आहे हां. तसं. बघूया आता काय. बरं. काय दुसरं मेथी वगैरे काय शेपू वगैरे काय? मेथी शेपू काही नाही आहे हां. तर मित्रांनो, आपल्याबरोबर हे शेतकरी होते वामन म्हणून पिंपळवंडीचे. तर त्यांनी अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या धना त्यांनी पिकवला. तर त्यांना बाजारभाव पण चांगला मिळाला. तर अशा पद्धतीने त्यांना झालेलं आहे. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत. त्यांनी शेपू आणली होती. तर किती जोडा आणला होता बाबा? 3,000 जोडा. आपलं नाव सांगा पूर्ण. तुकाराम टोके. मोठ्याने बोला थोडं. तुकाराम टोके कडूस. कडूसवरून आले तुम्ही. हो. आता मला सांगा, शेपू आणली होती ती किती जोडा म्हणले होते मग तुम्ही? हा? जोडा किती सांगितला? 3,000. 3,000. अजून शेतात किती आहे? आहे 2,000. 2,000. किती किलो टाकला होता? 20-25 किलो होती. 20-25 किलो होतं. किती गुंठ्यामध्ये होती? पाऊण एकर. पाऊण एकरामध्ये होती. हो. बर. तर मला आज सांगा की जी तुम्ही पिकवली शेपू, हा. आता ही शेपू कशा पिकवली त्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे. तर मित्रांनो, आपण जे आता हे आलेत कडूसवाले, तर त्यांना कशी शेपू पिकवली त्याबाबत आपण त्यांना विचारणार आहोत. तर मला सांगा, तुम्ही जे आता शेपू आणली ती कशी, म्हणजे बी कुठलं टाकलं, कशा पद्धतीने पेरणी केली, काय कसं केलं ते सांगा मला. बी हातानेच पांगवलं. हां, हातानेच फुकलं तुम्ही. हा, फुकलं. त्याच्यानंतर कसं केलं? कोळपणी करून पाणी दिलं. कोळपणी केली हा. आणि पाणी दिलं. पाट पाणी दिलं का पाट पाणी. पाट पाणी म्हणजे असं रात्री दिवसा कसं दिलं? दिवसा पाणी रात्री. दिवसात दिलं. तर आणि त्याच्यानंतर खताचं नियोजन कसं केलं? खत मादन टाकलं. किती दिवसानंतर टाकलं? मादन साधारणतः 12 ते उगवल्यानंतर 15 झाले. म्हणजे 15 दिवसांनी मादन त्याच्यानंतर 24 24 टाकलं. हो. महादन. त्याच्यानंतर मग काय फवारणी वगैरे कसं फवारणी केल्या ना. किती केल्या, कुठल्या केल्या? 2-3 कार्पेजी एक केली. हा. कीटकनाशक हां, आणि टॉनिक. कीटकनाशक आणि टॉनिक हो. हे त्याच्या दोन्ही फवारणी किती दिवसानंतर केल्या? साधारणतः 18-20 दिवसांनी फवारणी. 18 दिवसांनी. 18 दिवसांनी एक पहिली केली. 18 दिवसांनी परत एक 25 दिवसांनी. 25 म्हणजे 18 दिवस आणि 25 दिवस झाल्यानंतर फवारणी केली. हो. त्याच्यानंतर बघा, त्यांना अशा पद्धतीने एकदम फायटर शेपू आणली त्यांनी. आणि त्यांना बाजारभाव काय झाला दाखव बरं किती? बाजार 1500. तर बघा, त्यांना 1551 रुपये असा शेपूला बाजारभाव झालेला आहे. ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय. तर ते जे बाजारभाव तुम्हाला झालेला आहे, तसं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? समाधानी. समाधानी. आता राहिलेली जी शेपू आहे तुम्ही कधी घेऊन येणार आहेत? उद्या. आता हे शेपू जर पीक निघलं तुमचं, त्याच्यानंतर कुठलं नियोजन आहे करायचं? मका आहे ते. मकामध्ये तुम्ही केलेली आंतरपीक म्हणून. आंतरपीक. हां. आता मका झालं, त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे का नियोजन परत? आता ते वावर मोकळं नंतरची बात आहे. हा, पण तरी मग काय बुवा डोक्यात काय आहे? कांदे बटाटे. असं आहे. मला वाटलं परत भाजीपालाच काय करायचं आहे. नाही भाजीपाला नाही. चालेल. आता हे बाजारभावामध्ये तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतंय. बरं वाटतं ना? असंच बाजारभाव शेतकरी मिळत राहा, ती आपली इच्छा व्यक्त करूया. आनंदी आहे. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्यांशी आपण बोललेलो आहे. तर मित्रांनो, आपण आज 2 शेतकऱ्यांच्या कशा शेपू आणि धना पिकवला त्याची माहिती घेतली. तर मित्रांनो, असेच आपले हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला लोक भरारी यशमेर हा चॅनल सबस्क्राईब करा. तसेच आपले हे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह असतात हे बाकी शेतकऱ्यांना शेअर करत जावा. तसेच प्रत्येक काही शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात पण लाईव्ह जे हे सबस्क्राईब आहे ते करत नाही. सबस्क्राईब करते, शेजारचे बेल घंटी ते पण प्रेस करा. तसेच जे शेतकऱ्यांना आपल्याला तुरंत म्हणजे लगेचच्या लगेच लाईव्ह आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल, लिलाव होतात ते, तर त्यासाठी आपली मेंबरशिप तुम्ही खरेदी करा. ती खरेदी केली तर तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहेत ते इमिजिएट तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, आपला हा लोक भरारी यशमेर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव लिहायला विसरू नका. धन्यवाद.